नाशिक शहरातील सातपूर अंबडली एमआयडीसीतील भ्रष्ट अधिकारी आणि अतिक्रमण करणाऱ्या मालकांसोबत हतबल झालेल्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी समाजसेवक संतोष शर्मा यांनी वेळोवेळी आंदोलने निदर्शने केली आहेत। त्यांनी काल दिनांक 15 एप्रिल रोजी सातपूर येथे पत्रकार परिषद घेत सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील 130 कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने व नवे उद्योग तसेच विस्तारीकरणाला जागा शिल्लक ठेवलेली नाही म्हणून दोन्ही प्रमुख वसाहतीच्या अतिक्रमणामुळे श्वास कोंडला आहे। नव्या गुंतवणुकीला देखील खीळ बसली आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असून त्यांनी अतिक्रमण विरोधात लढा देणे गरजेचे समजत गेले। गेल्या काही दिवसांपूर्वी 19 दिवसाचे उपोषण आणि ठिय्या आंदोलन केले होते, मात्र यंत्रणा काही जागी झाली नाही। त्याच अनुषंगाने त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की येत्या 21 एप्रिल रोजी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची अंत्ययात्रा व अतिक्रमण करणाऱ्या मालकांसमोर अद्वैत झालेल्या अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्या महिलांकडून बांगड्यांचा आहेर असे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले, याबाबतच्या अधिकाऱ्यांना विरोधात माझ्याकडे सर्व पुरावे असून माहिती अधिकारांतर्गत देखील एमआयडीसीने याबाबतची माहिती उपलब्ध करून दिली आहे। म्हणून 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सातपूर औद्योगिक भवन समोरील एमआयडीसीच्या कार्यालयाची व भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा व आंदोलन करता महिलांकडून आज बसलेल्या अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर असे आंदोलन करणार आहे। तसेच त्यांनी वरिष्ठ कार्यालयात निवेदन पाठविण्यात आले असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करणार असल्याचे वेळोवेळी आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात पवार यांनी वरिष्ठांना माहितीच न पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे। म्हणून अधिकाऱ्यांच्या गाफील कारभाराची तक्रार करण्यासाठी समाजसेवक संतोष शर्मा हे मंत्री उदय सामंत यांची आंदोलनानंतर भेट घेणार आहे। येणाऱ्या 21 तारखेला एमआयडीसी ITS सिग्नल पाशी सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, सकाळी 11 वाजता सगळ्यांनी तिथे यायचंय। प्रतिकारक अंत्ययात्रा एमआयडीसी कार्यालयाची आपण काढणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचंय। प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताय। यासाठी यांचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती यायचंय आणि आपला निषेध व्यक्त करायचा। नेमकं कुठल्या मागण्या? आमच्या मागण्या आहे एमआयडीसी मधले सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं। 130 कंपन्यांची आम्ही लिस्ट दिलेली आहे, ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं। या अगोदर ओढवाओढीचे उत्तर दिले आणि असे पत्र देतात आम्हाला। पत्र देऊन हे माहितीनंतर पडतं की वरच्या कार्यालयात पाठवत नाहीये। कार्यकारी अभियंता जयवंत पवार सर्व संदर्भाचे मुख्य कार्यालय आहे, तिकडे संपर्क साधला होता। सगळ्यांना कागदपत्र झालेले माझे, तिथून सुद्धा मला माहिती भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांच्याकडून काहीच फॉलोअप करत नाही। या अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला येतात, याबद्दल काय सांगता? या संदर्भात मी असं आहे की ते नवीन असल्यामुळे त्यांना काही याची कल्पना नसेल, त्यांची सुद्धा दिशाभूल करत असतील लोक। अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये तिकडे आता छोट्या छोट्या कंपन्या सुरू झालेल्या, त्याबद्दल त्याचा सुद्धा मी फॉलोअप घेतोय। अधिकारी आणि संमत आहे ना, त्याच्या शिवाय एवढं मोठं अतिक्रमण होतंय का? अतिक्रमण करण्याचा पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही ना। आशीर्वाद कोणाचा तरी आहेच त्याच्या पाठीमागे, आणि त्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असतो। आपण किती वेळा निवेदन दिले, किती वेळा आपण उपोषण केले आणि नेमकं का निघत नाही, काय कारण? याच्या मागे आशीर्वादाशिवाय काहीच नाहीये। याच्या मागे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा उद्योजकांना आशीर्वाद आहे। राहिलेली मार्जिन साईड सुद्धा यांनी सोडलेली नाहीये, म्हणजे याच्यामध्ये किती मोठं अतिक्रमण आहे हे सुद्धा दिसून येत आहे। या संदर्भात उद्योग मंत्र्यांना भेटणार? या संदर्भात उद्योग मंत्र्यांची या आंदोलनानंतर आमची भेट होणारच आहे। आम्ही निवेदनातच दिलेले आहे, आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि आम्ही त्यांना सगळं सांगूनच पुढचं काहीतरी पाऊल उचलू। मागच्या महिन्यात तुमची मीटिंग झाली, त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी तुमच्यावर कारवाई करणार असं पोलिसांना पत्र दिलेलं आहे। समाज कार्यकर्ता आहे मी, अगर त्यांनी पत्र दिलं असेल तर पोलिसांना सगळं दिसतंय ना काय झालं काय नाही। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।